मेळघाटातील धारणी तालुक्यामध्ये शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंतर्गत विकास कामे सुरू आहेत। सदर कामे तालुक्यातील धुळघाट रेल्वे, साद्राबाडी, बिजुधावडी, बैरागड व हरिसाल या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरू असून या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामांमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस येत आहे। महत्त्वाचे म्हणजे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मनुष्यबळ कमी असल्यामुळे आधीच बांधलेल्या भव्य इमारती पांढऱ्या हत्तीच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत, तर दुसरीकडे अजूनही युद्धस्तरावर विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालू युद्धस्तरावर बांधकाम सुरू आहे। परिणामी शासनाचा निधी व्यर्थ जात आहे असे म्हटल्यास वावगे होऊ शकत नाही। धुळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 33 केव्ही हाय व्होल्टेज लाईनच्या खाली लेआउट देऊन इमारती बांधण्यात आलेल्या आहेत। सदर इमारतीच्या वरून हाय व्होल्टेज विद्युत वाहिनी गेल्यामुळे इमारतीची उंची कमी करण्यात आलेली आहे। यावरून स्पष्ट होते की अमरावतीमध्ये बसलेले राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे कंत्राटी अभियंता कपले यांनी व इतर जबाबदार अभियंत्यांनी सदर कामाचे जे लेआउट होते ते कंत्राटदाराच्या सोयीनुसार अमरावती कार्यालयामध्ये बसूनच तयार केलेले आहे। आता विदर्भ न्यूजद्वारे याबाबत बातमी प्रसारित झाल्यानंतर कपले यांनी तडकाफडकी विद्युत वितरण कंपनीला 33 केव्ही हाय व्होल्टेज विद्युत वाहिनी हटविण्याबाबत पत्र दिले आहे। गंभीर बाब अशी की आधीच विभागाने व संबंधित कंत्राटदाराने सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून इमारतीची उंची कमी असल्याचे प्रत्यक्षदर्शनी जाणवते। बांधकाम करताना जर हाय व्होल्टेज विद्युत वाहिनीच्या संपर्कामध्ये मजूर येऊन काही अपघात घडला असता तर जबाबदार कोण हा गंभीर प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे। या प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी धुळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्रातील बांधकामाची दुसऱ्या अभियंत्यांकडून चौकशी करून जर बांधकामामध्ये गैरप्रकार किंवा उंची कमी आढळल्यास सदर कामाबाबतची देयके थांबवून पुन्हा सुधारित बांधकाम करण्याबाबत निर्देश देण्याची गरज आहे। तसेच तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या कळमखार, साद्राबाडी, बैरागड, बिजुधावडी व हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामे सुद्धा तपासून कामाचा दर्जा, कामाची मोजमापे, पुस्तिका व रेती, गिट्टी, रॉयल्टी याची तपास करण्याची मागणी जोर पकडत असून हा तपास केव्हा केला जाईल याकडे मेळघाटवासियांचे लक्ष लागलेले आहे। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।